नमस्कार, आपण पाहत आहात युवा शक्ती न्यूज, आवाज आपल्या हक्काचा. ज्या मागण्या करण्यात आल्या होत्या त्या मागण्या सरकारने मान्य केल्या, त्यामुळे आम्ही थांबतोय. त्यांनी काही वेळ दिली आहे तसं काही माहिती घेते फक्त. लक्ष्मणराव हाके आणि वाघमारे आणि त्यांचे सहकारी हे वडीगोद्री येथे उपोषणाला बसले होते. त्यांना मी भेट देखील दिली होती. त्यांच्याशी त्यांच्या तब्येतीची चौकशी मी वेळोवेळी करत होते. कालच आमची सर्व विविध संघटनांची आणि नेत्यांची बैठक ही मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये झाली. त्यामध्ये आम्हाला जे मांडायचे होते विचार ते मी बाकीच्याही नेत्यांनी आणि संघटनांनी मांडलेले आहेत. त्यानंतर त्यांनी एक डेलिगेशन तयार केलं. त्या डेलिगेशनला मला वाटतं लक्ष्मणराव हाके आणि वाघमारेंचं उपोषण सोडवण्यासाठी त्यांनी पाठवलेलं आहे. तर सर्वप्रथम ही एक चांगली गोष्ट आहे की त्यांच्या उपोषणाची दखल घेतली गेलेली आहे आणि त्यांनी हे उपोषण स्थगित केलंय. याचा अर्थ त्यांची सरकारकडनं अशी अपेक्षा आहे की जे प्रश्न त्यांनी मांडलेत किंवा ज्या फॅक्ट्स त्यांनी दाखवलेल्या आहेत सरकारसमोर त्याच्याबद्दलची स्पष्टता व्हावी, त्याच्याबद्दलचं सरकारकडनं सकारात्मक आणि योग्य उत्तर मिळावं या अपेक्षेने नक्की त्यांनी ते स्थगित केलं असेल. आणि माझी अपेक्षा आहे की त्या स्थगित उपोषणाला परत उपोषणाला बसण्याची वेळ येऊ नये, अशा प्रकारे सरकारने त्याच्यावर तोडगा काढायला पाहिजे. ते पहा, लक्ष्मणराव हाके आणि वाघमारे आणि त्यांच्या सहकार्याने जे उपोषण केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी ज्या मागण्या दिलेल्या आहेत, कोणीही उपोषण करते, आता मध्ये एसटी कामगारांचे उपोषण चालू होते, मराठा समाजाच्या मागण्यांचे उपोषण चालू होते, त्या सगळ्या उपोषणकर्त्यांनी जे काही मागण्या होती त्यांच्याशी त्यानंतर त्यांनी एक डेलिगेशन तयार केलं. त्या डेलिगेशनला याचा अर्थ त्यांची सरकारकडनं अशी अपेक्षा आहे की जे प्रश्न त्यांनी मांडलेत किंवा ज्या फॅक्ट्स त्यांनी दाखवलेल्या आहेत सरकारसमोर त्याच्याबद्दलची स्पष्टता व्हावी, त्याच्याबद्दलचं सरकारकडनं सकारात्मक आणि योग्य उत्तर मिळावं या अपेक्षेने नक्की त्यांनी ते स्थगित केलं असेल. आणि माझी अपेक्षा आहे की त्या स्थगित उपोषणाला परत उपोषणाला बसण्याची वेळ येऊ नये, अशा प्रकारे सरकारने त्याच्यावर तोडगा काढायला पाहिजे. ते पहा, लक्ष्मणराव हाके आणि वाघमारे आणि त्यांच्या सहकार्याने जे उपोषण केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी ज्या मागण्या दिलेल्या आहेत, कोणीही उपोषण करते, आता मध्ये एसटी कामगारांचे उपोषण चालू होते, मराठा समाजाच्या मागण्यांचे उपोषण चालू होते, त्या सगळ्या उपोषणकर्त्यांनी जे काही मागण्या दिल्या आहेत, तसंच लक्ष्मणराव हाकेंनी आपले मत आणि मागण्या सांगितलेल्या आहेत. त्यांचं म्हणणं जर असेल की अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने सर्टिफिकेट दिले असेल तर ते तपासले पाहिजे आणि चुकीचे नसतील तर ते स्पष्ट केलं पाहिजे आणि असतील तर ते रद्द केले पाहिजे. ही मागणी अत्यंत न्याय आहे, याच्यामध्ये कोणाला वाईट वाटण्याचं कारण नाही. चुकीचं कोणालाच मान्य असायचं काही कारण नाही. जरांगे पाटील असे म्हणतात की शिष्टमंडळ ओबीसी नेते जर एकत्र झाले तरी सुद्धा मी एकटा काफी आहे, एकटा सगळं हँडल करू शकतो, मला फिरण्याचा प्रयत्न केला जातो असे तरी. लक्ष्मण हाकेंच्या आणि वाघमारेंच्या उपोषणाविषयी माझ्या मनामध्ये आदर असा आहे की त्यांची भाषा, त्यांची बोलणं, त्यांचं विचार मांडणं या सगळ्या गोष्टी मुद्द्याला धरून आहेत. कोणाला ललकार, कोणाची बघू म्हणणं, भाया सारणं ही त्यांची भूमिकाच नाही. त्यामुळे माझा फोकस आता त्यांच्या सालच उपोषणाकडे आहे आणि मी त्यांच्या बाजूनी ह्याच्यामुळे विचार करते की त्यांचे जे मुद्दे आहेत ते मुद्दे जर खरे असतील तरच त्यांच्या बाजूनी राहील ना, हा विषय क्लिअरच होईल ना. त्यामुळे त्यांच्या वागण्यातून, बोलण्यात, त्यांच्या आविर्भावातून एक रिस्पेक्ट वाटतो की त्यांच्या बोलण्याला आपण लक्ष दिलं पाहिजे. बाकी कोण काय म्हणतं ह्याच्यावर उत्तर द्यायचं काही कारण नाही. राज्यामध्ये दोन समाज एकमेकांच्या विरोधात ठरलेले आहेत. राजकीय खेळ जो आहे तो ग्रामीण पट्ट्यात आता उभा आहे. सर्वपक्षीय नेते आहेत किंवा सर्वपक्षीय प्रमुख आहेत, त्यांनी एकत्र येऊन हा खेळ राज्यातला मिटवणं हे खूप खरं जे चित्र आहे आता ते प्रचंड दुर्दैवी आहे. गेले अनेक महिने, वर्ष तुम्ही सगळे माझे स्टेटमेंट सुद्धा काढून बघा. मी तेव्हा वेळोवेळी म्हणले, माझी शिवशक्ती परिक्रमाही चालू होती तेव्हाही मी म्हणले की हे ओबीसी आणि मराठा, पहिले हे बहुजन होते दोघं मिळून, आता ओबीसी आणि मराठा भांडण लावण्याचं कारस्थान हे म्हणजे होऊ नाही दिलं पाहिजे, अशा प्रकारची भूमिका मांडणाऱ्या
नेत्यांपैकी मी एक होते आणि म्हणून कुठल्याही मंचावर कधीही जाऊन दुसऱ्यांना आपण काहीतरी बोलावं असा प्रकारचं पाऊल मी कधी उचललेलं नाही. कारण मला असं वाटतं की या महाराष्ट्रात पुरोगामी विचारांच्या लोकांनी सर्व समाजांनी एकत्र वावरण्याची जी आपली परंपरा आहे ती कायम राहिली पाहिजे. पण आता एक परिस्थिती अशी झाली आहे, नक्कीच ही परिस्थिती गंभीर आहे. या परिस्थितीला फक्त राज्यकर्ते सोडवू शकतात. त्यांची स्पष्टता आणि त्यांनी घेतलेली भूमिका हीच मला वाटतं या दोघांच्याही विषयांना मार्गी लावू शकते. मला असं वाटतं की दोनही समाजाच्या प्रमुख लोकांनी आपले मुद्दे संविधानिक पद्धतीने घेऊन एकत्र बैठक ही मुख्यमंत्र्यांनी दोनही उपमुख्यमंत्र्यांनी मिळून घेतली आणि समोरासमोर त्यांची सुद्धा चर्चा झाली. तर त्या चर्चेचा सार घेऊन याच्यात निर्णय घेत आहेत. शेवटी या देशाच्या घटनेपेक्षा कोणीही मोठं नाही. या देशामधले कोणते म्हणजे स्वतः आमचे प्रधानमंत्री सांगतात की ते प्रधान सेवक आहेत. तर आपण या घटनेच्या सरेंडर्ड आहोत. घटनेच्या आणि कायद्याच्या वर कोणी नाही. ना हे समाज आहे ना हा समाज आहे. त्यामुळे कोणी असा आविर्भाव नाही ठेवला तर त्याच्याविषयी आदर नक्कीच समाजाला वाटेल. दोघेही जण दोघेही म्हणजे मी दोन व्यक्ती म्हणत नाही. दोन बाजूचे विचारवंत लोक एकत्र बसून या विषयातून मार्ग काढून तो कायद्याने टिकवून धरणं हे आवश्यक आहे. पण प्रश्न असा आहे की कोण माघार घेणार म्हणजे 29 कोण माघार घेऊन उपयोग नसतो. संविधानात जे बसेल तेच होत असतं. इथे माघार घेण्याचा काय उपयोग आहे. संविधानामध्ये जे लिहिलेलं आहे त्या चौकटीतच या गोष्टी होत असतात. आम्ही कितीही लेखी शब्द देऊन उपयोग नसतो. त्यामुळे माघार कोणी घेतली नाही घेतलीचा मुद्दा नसून आता एका विशिष्ट वर्गाला जर न्यूनगंड वाटत असेल तर ते नक्कीच त्याच्यावर रिॲक्ट करतील. त्याच्यावर सरकारने मायबापाची भूमिका घेणं आवश्यक आहे. तुम्ही गेले अनेक महिन्यांपासून राजकीय वोट बँक म्हणून देखील आता पाहिलं जात आहे. लोकसभा निवडणुकीत देखील भाजपला तुम्ही कसं बघताय? सगळ्यांनाच बसेल ना, फक्त भाजपला कसा बसेल. जर राजकीय वोट बँक म्हणून कोणी एकाकडे बघते तर दुसरं दुसऱ्याकडे बघते. त्या भाजपला कसा फटका बसेल. भाजपची याच्यामध्ये भूमिका भाजपची काय भूमिका याच्यामध्ये भाजपला फटका का बसेल. बाकी भाजपच्या याच्यात भूमिकाच काही नाही. हा मुद्दा सरकार आणि आंदोलक यांच्यामधला आहे. त्याचा फायदा गैरफायदा कोणी घेत असेल तर ते चुकीचं आहे. इकडे बघते जरा जिस तरीके से आज आंदोलन स्थगित किया गया मंत्री पहुंचे और आपकी समिति बनाई जाएगी जिसमें सारे ऑब्जेक्टिव जो आए हैं खासकर चीजें कही सरकार से टाइम आउट पीरियड और किया गया है कहीं ना कहीं सूझबूझ की कहीं ना कहीं पहल की है ओबीसी आंदोलन में। मैं थोड़ा विस्तृत कहूंगी क्योंकि हिंदी में पूरी तरह से सबसे पहले चौधरी इस गांव में ओबीसी समाज के हमारे भाई लक्ष्मण आके और ये अनशन पे बैठे। इस अनशन के माध्यम से वो कुछ कहना चाहते थे और सरकार उनके सुने वो उनकी इच्छा थी। उन्होंने कुछ बहुत ही अहम 2-3 मुद्दे रखे हैं और उनके ऊपर उनको क्लैरिटी चाहिए और वो सरकार की तरफ से आनी चाहिए ऐसे उनकी अपेक्षा है। हमने उनको मैं खुद उस अनशन को मैंने भेज दी है और सरकार के डेलीगेशन आज मैंने कहा कि एक 10-12 लोगों का डेलीगेशन वहाँ गया है और उन्होंने एक आश्वासन उनको दिया है कि कुछ टाइम बाउंड पीरियड में मुझे जो समझ में आया है कि स्थगित हुआ है आंदोलन, ये विराम नहीं हुआ है, स्थगित हुआ है। तो कुछ टाइम बाउंड पीरियड में अगर उनको इन चीजों का जवाब मिलता है तो उनका समाधान इसमें हो सकता है। वैसे तो आरक्षण ये विषय संवैधानिक चौखट में लेने वाला, कायदे से लेने वाला निर्णय है। पेपर पे हम कुछ लिख के आरक्षण के बात का समाधान नहीं कर पाएंगे, पर मैं हाके जी का अभिनंदन करूंगी, वाघमारे जी का अभिनंदन करूंगी क्योंकि उन्होंने जिस तरह से इस आंदोलन को रखा, जिस तरह से उन्होंने अपनी बात रखी, उस बात रखने में एक समझदारी थी, सूझबूझ थी, अभ्यास था और एक बहुत ही अच्छे सात्विकता से उन्होंने इन विषयों को रखा है। उन्होंने आह्वान किया है, हम सब नेताओं ने आह्वान किया है कि कोई किसी को चोट नहीं पहुंचाए, कोई आतंक की भूमिका न ले, तो लोगों को, सामान्य नागरिकों को तकलीफ हो ऐसे कोई भी कदम ना उठाए। तो इन चीजों से उनके बारे में उनका कद मेरी तो नजरों में बढ़ गया है और मैं शुभकामनाएं देती हूँ कि आज जो डेलीगेशन वहां गया है
वो डेलीगेशन उनका समाधान आज कर रहा है, या तो इसलिए उन्होंने अनशन पीछे लिया है। पर वो जो स्थगित अनशन है वो कभी भी ना हो, ऐसा समाधान उनको मिले। और मैं ये भी आह्वान करती हूँ कि दोनों ही आंदोलकों के अभ्यासपूर्ण बोलने वाले मुद्दे लेकर कुछ लोगों को साथ में सरकार बिठाए, आमने सामने बिठाए, और उसमें से एक कॉमन ड्राफ्ट तैयार हो और जिससे हम आगे बढ़े और वो कायदे से संवैधानिक तौर पर उसको आगे लेकर जाके इस बात का समाधान निकलना चाहिए। दो प्रश्न है लगातार पिछले 6 महीने से मराठा आंदोलनकारियों ने ये भूमिका रखी, ओबीसी की कोटे से ही आरक्षण चाहिए और उसको लेकर लगातार वो आंदोलन करते रहे। महाराष्ट्र के अलग अलग हिस्सों में गाड़ियां जलाते रहे, आंदोलन करते रहे, उसको कैसे देखती है? और ओबीसी जब समाज कह रहा है कि मुझे अपना आरक्षण चाहिए, तो उस पर भी कई लोग लगातार आपत्ति कर रहे हैं, टीका टिप्पणी कर रहे हैं, सरकार से स्पॉन्सर्ड बता रहे हैं। को कैसे देखती हैं? और सामने चुनाव है लोकसभा का, क्या उसके लिए पूरी एक ट्रांसपेरेंसी काफी समय से रखी गई ताकि ओबीसी वर्सेस मराठा किया जा सके महाराष्ट्र? ये सारे सवालों के जवाब, क्योंकि मैं इस कुर्सी पे बैठी हूँ, आप मुझे ही पूछते जाएंगे। इस कोई चीज में मैं बहुत छोटा हिस्सा हूँ इस राजनीति का, ना वो ऐसे कोई पद और कोई अधिकार क्षेत्र में मेरा मैं वहां नहीं हूँ। मैं इतना ही कहूंगी कि उनको जो आरक्षण चाहिए वो आरक्षण ओबीसी समाज ने उसके बारे में कुछ भी आज तक प्रदर्शन नहीं किया था। ओबीसी समाज ने कहा था ओबीसी समाज के आरक्षण को धक्का बिना लगाए उनको आरक्षण दीजिए, जो कि जब हमारे मुख्यमंत्री थे देवेंद्र जी तब हमने दिया भी था, पर वो बाद में नहीं टिक पाया। और वैसे अभी 10% आरक्षण मराठा समाज को दिया गया, उसका वो लाभ भी ले रहे हैं, और उसके बावजूद वो ओबीसी में आरक्षण चाहते हैं। इसके बारे में निश्चित तनावपूर्ण परिस्थिति होगी। बहुत सारे समाज कोई वर्ग में आरक्षण मांगते हैं, तो जो ऑलरेडी आरक्षण में है वो तो उसको नहीं बोलेंगे आओ आपका स्वागत है, वो तो असुरक्षित महसूस करेंगे ही, क्योंकि एक रोटी अगर 4 लोग खा रहे हैं उसको 8 लोग खाने जाएंगे तो पेट तो किसी का भी नहीं भरेगा। तो इसलिए इसमें कोई एक मार्ग निकालने की जरूरत है, स्पष्टता से मार्ग निकालने की जरूरत है। और जब भी ऐसे मुद्दे आते हैं तो उसमें राजनीति होती ही है, उसमें कोई उसका फायदा लेता है, कोई उसका नुकसान भुगतता है। तो ये वो समय की बात है, पर इसको हमेशा की तरह इसको सुलझाने की जरूरत है। हमारे महाराष्ट्र का एक अलग कल्चर है और इसको सुलझाने की जरूरत इसलिए है कि पीढ़ियों तक इसके जो भाव है ये और नासूर नहीं होने चाहिए, ऐसी मेरी इच्छा है। सरकार जानबूझकर कौन कह रहे? आपका क्या सवाल? हाँ, जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे या मागणीचा आम्ही अनेक वेळा पुनर्विचार केलाय आणि आम्ही आताही ते करतोय। त्याच्यामुळे एक विषयच मिळतात ना, जेवढे आहेत तेवढे समोर येऊ द्या। आरक्षण जे आहे ते आता बघा, मुंडे साहेब हयात, मुंडे साहेबांवर अनेक सभांमध्ये मी होते। मुंडे साहेब नेहमी सांगायचे की राजकीय आरक्षणाची मराठा समाजाला गरज नाही, कारण सर्व महत्वाचे पदांवर 288 पैकी 200 आमदार मराठा समाजाचे असतील, 48 पैकी 35-40 खासदार त्यांचे असतील, सगळ्या मार्केट कमिटीचे सभापती, सगळे पंचायत समितीचे सभापती, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, जिथे आरक्षण नाही ते सगळं मराठा समाजाचे जर असतील तर त्यांना राजकीय आरक्षणाची गरज नाही। त्यांच्या बाकी आरक्षणाला आमचा विरोध नाही, हे मुंडे साहेबांनी म्हटलं, हे आमचंही म्हणणं आहे। परंतु कुणबीचे सर्टिफिकेट घेतल्यानंतर या विषयांना मर्यादा येतात आणि त्यामुळे ज्यांचे सर्टिफिकेट ज्या GR प्रमाणे योग्य त्यांना दिले जावे, ज्यांचे नाही आहेत तसे कुठले दाखले त्यांनाही दिले असं म्हणणं लक्ष्मण हाकेंचं असेल तर ते तपासून घ्या। मला अशी माहिती मिळते। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.